आज आपण दोन अंकी संख्येचा क्यूब करण्यासाठी सोपी पद्धत पाहूया। दोन अंकी संख्या म्हणजे कोणत्या? द नंबर्स स्टार्ट फ्रॉम 11 टू 99। तर या संख्येमधली कोणतीही संख्या असेल तर आपल्याला या पद्धतीचा उपयोग करून क्यूब करता येतो। तर त्यासाठी आपण ट्रिक्स पाहूया। फर्स्ट, द नंबर स्टार्ट फ्रॉम 1 की अशा संख्येचा क्यूब की जी संख्या 1 पासून सुरुवात होते, म्हणजे त्या संख्येमध्ये सुरुवातीचा नंबर हा 1 असतो। अशा संख्येसाठी आपण ही पद्धत वापरू शकतो। 1 पासून सुरुवात होणाऱ्या संख्या म्हणजे कोणत्या? 11 टू 19 यामधल्या कोणत्याही संख्येचा क्यूब करण्यासाठी आपण या पद्धतीचा उपयोग करू शकतो। समजा XY ही दोन अंकी संख्या आहे, त्यामध्ये X म्हणजे सुरुवातीचा अंक हा 1 आहे आणि Y म्हणजे दुसरा अंक हा दुसरा कोणताही नंबर असेल, तर त्यावेळेस त्या नंबरचा क्यूब करण्यासाठी म्हणजेच त्या दोन अंकी संख्येचा क्यूब करण्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला वापरायचा आहे? या दोन अंकी संख्येचा क्यूब करताना ब्रॅकेटची पॉवर 3 आहे, तर याच्यामध्ये 4 टर्म्स असणार आहेत। त्यामध्ये पहिली टर्म म्हणजे पहिल्या अंकाचा क्यूब म्हणजेच एक्सचा क्यूब, सेकंड टर्म फक्त वाय लिहायचा आहे म्हणजे दुसरा अंक, तिसरी टर्म म्हणजे वायचा स्क्वेअर करायचा आहे आणि चौथी टर्म म्हणजे वायचा क्यूब लिहायचा आहे। नंतर त्याखाली पहिल्या आणि शेवटच्या टर्मच्या खाली फुली मारायची म्हणजे काहीच लिहायचं नाही आणि मधल्या ज्या टर्म आहेत तर त्यांची दुप्पट करायची म्हणजे वायची दुप्पट 2y आणि वाय स्क्वेअरची दुप्पट 2y स्क्वेअर। या दोन स्टेप लिहिल्यानंतर या दोन्ही स्टेपची मिळून बेरीज करायची आहे। तर ते आपण एक एक्झाम्पल घेऊन पाहूया कशा पद्धतीने दोघांची बेरीज करायची आहे। एक एक्झाम्पल घेऊया आपण। 14चा क्यूब करायचा आहे आपल्याला, तर यामध्ये फर्स्ट नंबर हा 1 आहे, याचा अर्थ आपण ही मेथड वापरू शकतो। मग 14 क्यूब इज इक्वल टू काय येणार? पहिल्या नंबरचा क्यूब, दुसरा नंबर ॲज इट इज, दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर आणि दुसऱ्या नंबरचा क्यूब। ही झाली पहिली स्टेप। सेकंड स्टेपला फर्स्ट आणि लास्ट नंबरच्या खाली क्रॉसचं साईन काढायचं म्हणजे तिथं काहीही लिहायचं नाही आणि मधल्या ज्या दोन टर्म आहेत त्यांची दुप्पट घ्यायची म्हणजे 2 × 4 आणि 2 × 4 स्क्वेअर। यानंतर दोन्ही स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये त्यांची पॉवर करून घ्यायची म्हणजे क्यूब आणि स्क्वेअर आणि दुसऱ्या टर्ममध्ये म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये त्यांची दुप्पट करायची। 1चा क्यूब काय येणार? 1, 4 नंबर आहे तसाच। थर्ड टर्ममध्ये 4चा स्क्वेअर 16 आणि फोर्थ टर्ममध्ये 4चा क्यूब काय येतो? 64। सेकंड स्टेपमध्ये मधले जे दोन टर्म आहेत त्यांची दुप्पट, 4ची दुप्पट केली 8 आणि 16ची 32। नंतर या दोघांची बेरीज करायची। बेरीज करताना आपण नेहमीच्याच पद्धतीने करायची। आता 64 आहे, मग शेवटचा अंक काय करतो आपण? ॲज इट इज लिहितो म्हणजे 4 लिहिलं खाली, राहिले किती? 6, ते आपण कॅरी केले पुढच्या नंबरला। तर ह्या सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे 32 + 16 + 6, तर हे किती येतंय? 54। तर 54ला आपण 4 लिहिले, 5 कॅरी केले, यानंतर 8 + 4 + 5 यांची ॲडिशन केली, किती येते ॲडिशन? 17। 17ला 7 लिहिले, 1 कॅरी केले, तर 1 + 1 2। तर अशा प्रकारे 14चा क्यूब काय येतो? 2744। यानंतर आपण सेकंड, द नंबर एंड विथ 1 म्हणजे दोन अंकी संख्येच्या शेवटचा नंबर हा 1 असेल त्यावेळेस आपण या पद्धतीचा उपयोग करून त्या नंबरचा क्यूब करू शकतो। तर त्या संख्या कोणत्या? 21, 31, 41, 51, 61, 71, 81 अँड 91।
11 या 2 अंकी संख्येमध्ये सुद्धा शेवटचा म्हणजे दुसरा अंक 1 आहे. तर ही मेथड आपण वापरू शकतो किंवा सुरुवातीची पण मेथड आपल्याला इथं वापरता येते, कारण त्याचा सुरुवातीचा पण पहिला अंक पण काय आहे, 1 आहे. तर दोन्हीपैकी कोणतीही मेथड वापरून आपण 11चा क्यूब करू शकतो. आता आपण 2 अंकी संख्येमधील दुसरा अंक हा 1 असेल तर त्याच्यासाठीचा फॉर्म्युला पाहूया. समजा XY ही 2 अंकी संख्या आहे आणि त्यामध्ये X हा एनी नंबर म्हणजे कोणताही नंबर असेल आणि Y म्हणजे सेकंड नंबर हा 1 असेल, तर त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. तर XYचा क्यूब करण्यासाठी म्हणजे अशा 2 अंकी संख्येचा क्यूब करण्यासाठी फॉर्म्युला आहे एक्स क्यूब म्हणजे पहिला जो नंबर आहे त्याचा क्यूब, सेकंड टर्म म्हणजे त्याचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, आणि थर्ड टर्म म्हणजे एक्स आहे तसंच लिहायचं आहे म्हणजे तो नंबर आहे तसाच लिहायचा आहे, आणि फोर्थ टर्म म्हणजे सेकंड नंबर म्हणजे वायचा क्यूब. यानंतर फर्स्ट आणि लास्ट दोन्ही संख्येच्या खाली क्रॉसचं साईन काढायचं आहे म्हणजे तिथं कोणताही नंबर लिहायचा नाही, आणि मधल्या ज्या 2 टर्म आहेत त्यांची दुप्पट करायची म्हणजे एक्स स्क्वेअरची दुप्पट 2x स्क्वेअर आणि एक्सची दुप्पट 2x. यानंतर या दोन्ही स्टेपची आपल्याला ॲडिशन करायची आहे. ॲडिशन केल्यानंतर आपल्याला अशा 2 अंकी संख्येचा क्यूब मिळेल की ज्याचा शेवटचा अंक हा 1 आहे. एक 2 अंकी संख्या घेऊया ज्या संख्येमध्ये दुसरा अंक हा 1 आहे. तर 71चा क्यूब आपल्याला करायचा आहे. मग या 71मध्ये दुसरा अंक हा 1 आहे. मग आपण या पद्धतीचा वापर इथं करू शकतो की अशा वेळेस आपण काय करतो, पहिला जो नंबर आहे म्हणजे 1 सोडून पहिला जो नंबर आहे त्याचा क्यूब करायचा, सेकंड टर्ममध्ये त्याचा स्क्वेअर करायचा, आणि थर्ड टर्ममध्ये फक्त ती संख्या आहे तशीच लिहायची म्हणजे त्या संख्येचा क्यूब स्क्वेअर आणि 1 म्हणजे उतरत्या क्रमानं त्याची पॉवर घ्यायची, आणि फोर्थ टर्म म्हणजे 1चा क्यूब लिहायचा आपल्याला. ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपला आपल्याला फर्स्ट आणि लास्ट नंबरच्या खाली क्रॉसचं साईन काढायचं आहे आणि मधल्या ज्या 2 टर्म आहेत त्याची दुप्पट घ्यायची आहे म्हणजे 7 स्क्वेअरची दुप्पट 2 7 स्क्वेअर आणि 7ची दुप्पट 2 × 7. फर्स्ट स्टेपमध्ये फर्स्ट टर्म म्हणजे 7चा क्यूब काय आहे तो 343. यानंतर सेकंड टर्म मध्ये 7चा स्क्वेअर काय आहे 49. थर्ड टर्म फक्त 7 आणि फोर्थ टर्ममध्ये 1चा क्यूब काय तो 1. ही झाली फर्स्ट स्टेप. यानंतर सेकंड स्टेपमध्ये मधले जे 2 टर्म आहेत मधल्या तर त्यांची दुप्पट करायची. 49ची दुप्पट 98 आणि 7ची दुप्पट 14. यानंतर आपण काय करतो, या दोघांची ॲडिशन घेतो. शेवटी 1 आहे तो आपण आहे तसाच खाली लिहिला. यानंतर 7 + 14 या दोघांची ॲडिशन 21 येते. 21चं आपण 1 लिहिलं आणि 2 कॅरी केले. 2 + 49 + 98 या तिघांची ॲडिशन किती येते 149. मग त्यामधले आपण 9 आहे तसंच लिहिलं आणि 14 कॅरी केले. त्यानंतर 14 + 343 या दोघांची ॲडिशन किती येते 357. मग 71चा क्यूब काय आला 3,57,911 इज द क्यूब ऑफ 71. यानंतर थर्ड टाईप पाहूया. सेम नंबर्स 2 अंकी संख्येमध्ये दोन्ही नंबर सारखेच असतील. कोणकोणते नंबर 11 22 33 44 55 66 77 88 अँड 99 असे यापैकी कोणतेही नंबर्स असतील म्हणजे दोन्ही नंबर सारखेच असतील फर्स्ट आणि सेकंड, तर त्या नंबरचा क्यूब कसा करायचा त्यासाठीचा आपण फॉर्म्युला पाहूया. समजा x म्हणजे हे दोन्ही अंक कसे आहेत सारखेच आहेत. 2 अंकी संख्येमधले दोन्ही अंक सारखेच आहेत. अशा वेळेस अशा संख्येचा क्यूब करताना पहा काय आहे फॉर्म्युला की एक्सचा क्यूब म्हणजे जो नंबर सारखा आहे त्या नंबरचा 4 वेळेस क्यूब लिहायचा म्हणजे 4 टर्ममध्ये 4 वेळेस क्यूब लिहायचा, आणि
सेकंड स्टेपमध्ये फर्स्ट आणि लास्ट संख्येच्या खाली क्रॉसचं साईन काढायचं आणि मधल्या दोन संख्यांची काय करायची, दुप्पट घ्यायची, म्हणजे त्याला 2 नी मल्टिप्लाय करायचं. एक 2 अंकी संख्या घेऊया की त्या 2 अंकी संख्येमध्ये दोन्ही नंबर सारखेच असतील. फॉर एक्झाम्पल 55 या नंबरचा आपल्याला क्यूब करायचा आहे. तर या 2 अंकी संख्येमध्ये 5 सेम आहे. तर अशा संख्येचा क्यूब करताना 4 वेळेस त्या 5चा क्यूब लिहायचा. यानंतर सेकंड स्टेपला फर्स्ट आणि लास्ट नंबरच्या खाली क्रॉसचं साईन काढायचं आणि मधल्या ज्या 2 टर्म आहेत त्या दोन्हींची दुप्पट करायची. यानंतर आपण 5चा क्यूब करून घेऊया. 4 ठिकाणी 5चा क्यूब आहे. मग आपल्याला माहिती आहे 5चा क्यूब काय येतो, 125. अशा प्रकारे 4 ठिकाणी काय येणार, 125. ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेपमध्ये मधल्या 2 टर्मची दुप्पट, म्हणजे 125ची दुप्पट काय येते, 250 आणि सेकंड काय 250. यानंतर या दोघांची काय करायची, ॲडिशन करायची आहे आपल्याला. फर्स्ट स्टेपमध्ये शेवटी 125 आहे आणि त्याच्या खाली क्रॉसचं साईन आहे. मग आपण या दोन्हींची ॲडिशन करताना 125 मधील युनिट प्लेसचा नंबर आहे तसाच लिहितो. मग 5 आपण खाली लिहिले, राहिले किती, 12 कॅरी केल्यानंतर 250 प्लस 125 प्लस 12 या तिघांची ॲडिशन करायची. तर ही ॲडिशन येते 387. त्यामधला आपण युनिट प्लेसचा नंबर 7 आहे तसाच लिहिला आणि 38 पुढं कॅरी केले. त्यानंतर 250 प्लस 125 प्लस 38 या तिघांची ॲडिशन किती येते, 413. त्यामधले आपण 3 लिहिले आणि 41 कॅरी केले. नेक्स्ट 125 प्लस 41 या दोघांची ॲडिशन किती येते, 166. अशा प्रकारे 55चा क्यूब किती येतो, 1,66,375. यानंतर आपण पाहूया फोर्थ टाईप फॉर डिफरंट नंबर्स. म्हणजे 2 अंकी संख्येमध्ये दोन्ही अंक वेगवेगळे असतील त्यावेळेस आपल्याला ही पद्धत वापरता येते. समजा XY ही 2 अंकी संख्या आहे आणि त्याचा आपल्याला क्यूब करायचा आहे. X आणि Y ह्या 2 वेगवेगळ्या संख्या आहेत. तर त्या 2 अंकी संख्येचा क्यूब XY क्यूब इज इक्वल टू फर्स्ट नंबरचा क्यूब. सेकंड टर्ममध्ये फर्स्ट नंबरचा स्क्वेअर इंटू सेकंड नंबर म्हणजेच एक्स स्क्वेअर इंटू वाय. थर्ड टर्ममध्ये फर्स्ट नंबर म्हणजे एक्स आणि सेकंड नंबरचा स्क्वेअर म्हणजेच वाय स्क्वेअर. आणि फोर्थ टर्ममध्ये फक्त सेकंड नंबरचा क्यूब म्हणजे वायचा क्यूब. ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपमध्ये फर्स्ट आणि लास्ट नंबरच्या खाली क्रॉसचं साईन काढायचं आणि मिडल टर्म ज्या 2 आहेत त्यांची दुप्पट करायची. म्हणजे पहिली सेकंड टर्म जी आहे ती एक्स स्क्वेअर वायची दुप्पट 2x स्क्वेअर वाय आणि एक्स वाय स्क्वेअरची दुप्पट 2x इंटू वाय स्क्वेअर. यानंतर या दोन्ही स्टेपची ॲडिशन करायची. ते आपण एक्झाम्पलमध्ये पाहूया. एक एक्झाम्पल पाहूया आपण. समजा आपल्याला 96 ही 2 अंकी संख्या आहे आणि या संख्येचा आपल्याला क्यूब करायचा आहे. तर 9 आणि 6 हे दोन्ही वेगवेगळे नंबर आहेत. तर यावेळेस आपण डिफरंट नंबर्ससाठीची मेथड आपण यूज करू शकतो. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, 96चा क्यूब इज इक्वल टू पहिला जो अंक आहे त्याचा क्यूब म्हणजे 9चा क्यूब. सेकंड टर्ममध्ये 9चा क्यूब केल्यानंतर 9चा स्क्वेअर इंटू सेकंड नंबर म्हणजे 6. थर्ड टर्ममध्ये आता फक्त 9 घ्यायचं आणि सेकंड टर्म नंबरचा स्क्वेअर करायचा म्हणजे 9 इंटू 6चा स्क्वेअर. आणि फोर्थ टर्ममध्ये सेकंड नंबरचा क्यूब म्हणजे 6 क्यूब. ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेपला फर्स्ट आणि लास्ट नंबरच्या खाली क्रॉसचं साईन काढायचं. मधल्या पदाचे 2 इंटू 9चा स्क्वेअर 81 आणि 6 आहे तसंच. थर्ड टर्ममध्ये 2 इंटू 9 आहे तसंच आणि 6चा स्क्वेअर 36 म्हणजे वरच्या 2 मधल्या पदांची दुप्पट. यानंतर
9चा क्यूब किती असतो 729. सेकंड टर्ममध्ये 9चा स्क्वेअर 81 इंटू 6 म्हणजेच 486. थर्ड टर्ममध्ये 9 इंटू 6चा स्क्वेअर 36. तर 9 इंटू 36 इज इक्वल टू 324. आणि फोर्थ टर्ममध्ये 6चा क्यूब किती आहे 216. तर ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेपला मिडल टर्मच्या ज्या दोन टर्म आहेत त्यांची दुप्पट. मग 2 इंटू 486. नेक्स्ट 2 इंटू 324. यानंतर पहिल्या स्टेपमध्ये काही चेंज नाही आहे तसंच राहणार. आणि सेकंड स्टेपमध्ये दुप्पट केल्यानंतर किती येणार 972 आणि सेकंड 648. यानंतर दोन्ही स्टेपची ॲडिशन करायची. तर सगळ्यात शेवटी 216 हा नंबर आहे. तर यामधला युनिट प्लेसचा नंबर आहे तसाच म्हणजे 6ला 6. 21 कॅरी केले. यानंतर 648 प्लस 324 प्लस 21 यांची ॲडिशन किती येते 993. त्यामधलं युनिट प्लेसचा नंबर 3 आहे तसाच. 99 पुढं कॅरी केले. नेक्स्ट 972 प्लस 486 प्लस 99 या तिघांची ॲडिशन केल्यानंतर ॲडिशन येते 1557. 7 युनिट प्लेसचं आहे तसंच. 155 कॅरी केल्यानंतर 729 प्लस 155 या दोघांची ॲडिशन येते 884. या पद्धतीने 96चा क्यूब येतो 8,84,736. अशा प्रकारे दोन अंकी संख्येचा क्यूब करण्यासाठी या ट्रिक्सचा उपयोग करून कमी वेळामध्ये आपल्याला क्यूब करता येतो.